नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या YouTube चॅनल मॅथराइज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो। आणि आज आपण पाहणार आहोत मॅट्रिक्सच्या ॲप्लिकेशनचा पुढचा क्वेश्चन। आणि क्वेश्चन असा आहे, तर बघा क्वेश्चन, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स 3 पेन्स अँड 2 इरेजर्स इज ₹60। याच्यामध्ये सांगितलंय 4 पेन्सिल 3 पेन आणि 2 इरेजर म्हणजे खोड रबर याच्या टोटल किंमत आहे ₹60। पुढं द कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल्स 4 पेन्स अँड 6 इरेजर्स इज ₹90। त्याच्यानंतर असं सांगितलंय की 2 पेन्सिल 4 पेन आणि 6 इरेजर म्हणजे खोड रबर त्याची सर्वांची किंमत आहे ₹90, व्हेअर ॲज द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स 2 पेन्स अँड 3 इरेजर्स इज ₹70। आणि त्याच्यानंतर दुसरं असं सांगितलंय की 6 पेन्सिल 2 पेन असतील आणि 3 इरेजर या सर्वांची किंमत ₹70 आहे। तर आपल्याला असा विचारलाय प्रश्न, फाइंड द कॉस्ट ऑफ ईच ॲटम बाय युजिंग मॅट्रिसेस। तर या ठिकाणी प्रत्येक ॲटम जे आहे ती म्हणजे पेन्सिल असेल, एक पेन्सिल, पुन्हा एक पेन आणि एक इरेजर याची आपल्याला किंमत काढायची युजिंग मॅट्रिसेस किंवा मॅट्रिसेसचा वापर करून। तर बघा सोल्युशन मध्ये सर्वप्रथम आपल्याला एक पेन्सिल, एक पेन आणि एक इरेजर याच्या आपल्याला किमती कन्सिडर कराव्या लागतात। तर बघा कन्सिडर कॉस्ट ऑफ 1 pencil, 1 pen and 1 eraser is ₹X। एका पेन्सिलची किंमत X आहे, पेनची आहे ₹Y and इरेजरची आहे ₹Z रिस्पेक्टिव्हली। तर बघा आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की एका पेन्सिलची किंमत X आहे, एका पेनची किंमत Y आणि एका इरेजरची किंमत Z आहे असं आपण कन्सिडर केलं। तर आता दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला काय करायचे, याचे इक्वेशन तयार करायचे। बघा फ्रॉम गिवन कंडिशन the linear equations are तर या ठिकाणी इक्वेशन तयार होतील। मग पहिल्यामध्ये बघा 4 पेन्सिल आहेत, 4 पेन्सिलची किंमत, 3 पेन्सिलची किंमत आणि 2 इरेजरची किंमत सर्व मिळून 60 आहे। म्हणजे आपल्याला असं घ्यावं लागेल, इथं 4 पेन्सिल आहेत, 4 पेन्सिलची किंमत म्हणजे 4 गुणिले X 4X अधिक पुन्हा 3 पेनची किंमत म्हणजे 3 गुणिले Y पुन्हा अधिक किती 2 इरेजरची किंमत म्हणजे 2 गुणिले Z। आणि या सर्वांच्या किमती ज्या आहेत त्या सर्वांची किंमत जर आपण एकत्र केली तर ती होते 60। दुसरं मग असं येईल, दुसरं 2X 2 गुणिले X म्हणजे 2X, 2 पेन्सिलची किंमत अधिक 4 पेनची म्हणजे 4Y अधिक आणि 6 इरेजर म्हणजे 6Z याची किंमत आहे ₹90। त्याच्यानंतर शेवटचं इक्वेशन येईल, मग इथं 6 पेन्सिल म्हणजे 6 पेन्सिलची किंमत येईल 6X अधिक 2 पेनची किंमत येईल 2Y अधिक आणि 3 इरेजरची किंमत येईल 3Z इक्वल टू ती सर्वांची मिळून किंमत आहे 70 इक्वल टू 70। त्याच्यानंतर हे जे आपल्याला इक्वेशन मिळाले यांना आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे। मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं असताना कसं करतो आपण, मग बघा असं लिहू, राईट these equations in matrix form। मग या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिताना असे इक्वेशन होतील, देअरफॉर पहिला मॅट्रिक्स येतो XYZ च्या कोएफिशियंटचा असतो सगळे, म्हणजे पहिल्या रो मध्ये 4 3 आणि 2 येईल, 4 3 2। त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मधले एलिमेंट 2, दुसऱ्या इक्वेशन मधले XYZ चे कोएफिशियंट
2 4 आणि 6. त्याच्यानंतर 6 2 आणि 3, 6 2 आणि 3. आणि याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो एक्स वाय झेडचा कॉलम मॅट्रिक्स. इथं येईल मग एक्स वाय आणि इथं झेड. आणि त्याच्या इक्वल मध्ये त्यांची जी काही एकूण किंमत आहे 60 90 आणि 70, किंवा आपण त्याला कॉन्स्टंट टर्म सुद्धा म्हणतो. इथे येईल 60 90 आणि 70. आता याच्या ठिकाणी आपल्याला जेव्हा एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या असतात त्यावेळेस आपल्याला इथं रिडक्शन मेथड यूज करावी लागते. तर बघा आता रिडक्शन मेथड यूज करताना या ठिकाणी आपल्याला माहित आहे हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यातले एलिमेंट जशाला तसे ठेवायचे. सेकंड रो मधला त्याच्यातला एक एलिमेंट झिरो करायचा. आपण या ठिकाणी 2 ला झिरो करू. आणि त्याच्यानंतर थर्ड रो जो आहे त्यातले कोणतेही म्हणजे हा एलिमेंट आणि हा एलिमेंट आपण झिरो करू. तर बघा हा एलिमेंट झिरो करण्यासाठी आपण याच एलिमेंटला 2 न गुणायचं आणि ह्याच्यातून वजा करायचं, म्हणजे फर्स्ट रो मधून वजा करायचं. तर असे येईल मग तिथं ट्रान्सफॉर्मेशन. तर बघा देअरफॉर बाय आपल्याला चेंजेस R2 मध्ये करायचे. R2 टेंड्स टू 2 into R2 minus R1 we get. तर त्या ठिकाणी असं मिळेल मग फर्स्ट रो जशाला तसा 4 3 2. त्याच्यानंतर बघा इथं 2 into R2 म्हणजे 2 गुणिले 2 4 आणि 4 वजा 4 इथे येतो 0. त्याच्यानंतर 4 गुणिले 2 8 8 वजा 3 5 येतात. त्याच्यानंतर 6 गुणिले 2 12 12 वजा 2 10. आणि थर्ड रो जो आहे तो जशाला तसा 6 2 आणि 3 6 2 आणि 3. त्याच्यानंतर एक्स वाय झेडचा कॉलम मॅट्रिक्स जशाला तसा येतो एक्स वाय आणि झेड वाय झेड. आणि जे आपण या मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं सेम तसंच आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. तर बघा पहिला जो एलिमेंट आहे 60 तो जशाला तसा राहतो. 60 घेऊ अगोदर. त्याच्यानंतर इथं R2 आहे 90. 90 ला जर 2 न गुणलं तर 180 येतात. आणि 180 मधून जर 60 वजा केले, R1 मध्ये 60 आहे, 180 मधून 60 वजा केले तर त्या ठिकाणी 120 राहतात. आणि थर्ड जो एलिमेंट आहे 70 तो जशाला तसा राहतो. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड रो मध्ये अगोदर हा जो आहे 6 याला आपण 0 करू. आणि याला 0 करण्यासाठी या फर्स्ट रोचा यूज नाही करायचा. इथं आपल्याला सेकंड रोचा यूज करायचा. कारण जर आपण फर्स्ट रो जर घेतला तर त्याच्यामध्ये काय होईल मग याच्या ज्या किमती आहेत त्या चेंज नाही होणार. इथं काहीतरी म्हणजे नंतर हे बघा ह्या एलिमेंटसाठी आपण वरचा फर्स्ट रो यूज करू शकतो, पण ह्याच्या हा जर आपल्याला 0 करताना हा फर्स्ट रो यूज करायचा नाही. तर बघा आपण अगोदर बघू डायरेक्टली. तर असं करू आपण इथं हा आता ह्याला 0 करण्यासाठी बघा अशी कंडिशन घेऊ बाय R3 टेंड्स टू. आता हा जो एलिमेंट आहे ह्याला आपण काय करू 2 न गुणू आणि ह्याला 3 न गुणू. म्हणजे इथं 2 न गुणल्यानंतर 12 येईल आणि इथं येईल 12 3 न गुणल्यावर. आणि 12 मधून 12 गेल्यावर 0 राहतो. म्हणजे बघा 2 गुणिले R3 मायनस 3 गुणिले R1 असं घेऊ आणि वी गेट. म्हणजे फक्त हा जो 6 आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला अगोदर 0 आणायचा आहे. तर बघा फर्स्ट आणि सेकंड एलिमेंट म्हणजे रो जशाला तसा येतो 4 3 आणि 2. त्याच्यानंतर दुसरा रो जशाला तसा 0 5 आणि 10. त्याच्यानंतर थर्ड रो मध्ये बघा 2 गुणिले R3 म्हणजे 2 गुणिले 6 12 येतात, वजा 3 गुणिले 4 3 गुणिले 4 सुद्धा 12 येतात. आणि 12 वजा 12 0 होतो. त्याच्यानंतर 2 गुणिले 2 4 येतात, वजा 3 गुणिले 3 9 4 वजा 9 म्हणजे इथं वजा 5 येतात. आणि शेवटी इथं आहे बघा 2 गुणिले 3 6 वजा 3 गुणिले 2 6 चे आलेत, 6 वजा 6 0 व्हायलेत. म्हणजे आपल्याला इथं ऑटोमॅटिक 0 मिळतोय. म्हणजे यामधले जे काही 2 एलिमेंट आपल्याला 0 करायचे होते ते 0 झालेले आहेत. बघा 2 बेत्रिक 6 वजा 3 दोन्ही 6 झाले 0. नंतर एक्स वाय झेडचा कॉलम मॅट्रिक्स जशाला तसा राहतो एक्स वाय आणि झेड इक्वल टू. इथं पहिला आणि दुसरा एलिमेंट जशाला तसा 60 आणि 120. तर बघा आता
त्यात 70ला 2 न गुणायचे, 70 2 140 वजा 60ला सुद्धा 3 न गुणायचे, 60 गुणिले 3 180 येतात. म्हणजे 140 वजा 180 असं राहील. 140 वजा 180 आणि 140 मधून 180 गेल्यानंतर वजा 40 राहतात इथं, कारण मोठी संख्या इथं 180 आहे, वजा 40. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला हा जो कॉलम आहे त्यातला एक एलिमेंट आणि रो, या रो मधला एक एलिमेंट आणि या रो मधले 2 एलिमेंट 0 आले. तर आपण आता याचं मल्टिप्लिकेशन करू, हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्सचा. तर इथं असं येईल मग 4 गुणिले x 4x अधिक 3 गुणिले y 3y अधिक 2 गुणिले z 2z. त्याच्यानंतर सेकंड रो 0 गुणिले x 0 येतो, अधिक 5 गुणिले y 5y येतात, अधिक 10 गुणिले z 10z. शेवटी 0 गुणिले x 0, पुन्हा वजा 5 गुणिले y वजा 5y, इथं अधिक घेऊन इथं वजा 5y आणि शेवटी 0 गुणिले z म्हणजे 0 येतो, अधिक 0 आणि इथं येईल, इथं इक्वल येईल, इक्वल टू इथं 60 120 आणि वजा 40. आता याच्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स असं घेऊ आणि याला इक्वल दाखवू. तर बघा मग बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, मग असं येईल इथं, हे बघा 4x + 3y + 2z = 60, म्हणजे 4x + 3y अधिक 2z = 60. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन असेल, त्याला इक्वेशन 1 देऊ आपण, 5y अधिक 10z, हे y आहे, इक्वल टू 120, त्याला इक्वेशन 2 देऊ आणि शेवटचं इक्वेशन आलं वजा 5y, ते 0 तिथं ऍड केल्यानंतर वजा 5yच राहतो, वजा 5y अधिक वजा वजा होतो, इथे येईल वजा 5y बरोबर वजा 40, वजा 40. आणि आता डायरेक्ट इथं किंमत काढू, हा जो वजा 5 आहे त्याला इकडे घेऊ, म्हणजे असं येईल y बरोबर वजा 40 भागिले वजा 5, मायनस मायनस प्लस होतो आणि 5 × 5 5 8 40, 5 × 5 5 8 40 आणि म्हणून y बरोबर काय आली, y ची किंमत आली 8. आता ही जी y ची किंमत आहे त्याला आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू. पुट y = 8 इन इक्वेशन 2 वी गेट. तर या ठिकाणी असं मिळेल मग आपल्याला, बघा y ची किंमत 8 इथं ठेवू, 5 × 8 अधिक 10z बरोबर 120, 5 × 8 40 येतात आणि आलेले 40 आपण लगेच तिकडे घेऊ, म्हणजे असं होईल 10z बरोबर 120 वजा 40. 120 मधून 40 गेल्यानंतर 80 राहतात, म्हणजे 10z बरोबर 80 आणि हे z बरोबर येईल 80 भागिले 10, 80 भागिले 10 म्हणजे z ची किंमत येते 8 आली. त्याच्यानंतर आपल्याला हे y आणि z ची किंमती इक्वेशन 1 मध्ये ठेवायच्या. तर बघा मग असं येईल, पुट y = 8 and z = z ची किंमत सुद्धा 8च आलेली आहे, 8 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 वी हॅव. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग बघा 4x + 3 गुणिले 8, 3 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 8 बरोबर 60 आहे. 8 8 त्रिक 24 आणि 2 8 16, 4x अधिक 8 त्रिक 24 अधिक 8 2 16 बरोबर 60. 24 आणि 16 याची बेरीज येते 40 आणि हे 40 आपण पलीकडे घेऊ, म्हणजे इथं असं येईल 4x बरोबर 60 वजा 40, 60 मधून 40 गेल्यावर 20 राहतात, म्हणजे इथं असेल मग 4x बरोबर 20 आणि देअरफॉर
x बरोबर 20 भागिले 4, 4 एक 4, 4 पंचे 20 आणि म्हणून x ची किंमत आली x इक्वल टू 5 आलं. आता बघा आपल्याला माहित होतं x म्हणजे पेन्सिलची किंमत होती, तर आपण असं खाली लिहू देअरफॉर किंवा हेन्स द कॉस्ट ऑफ वन पेन्सिल इज x ची किंमत म्हणजे पेन्सिलची किंमत असं आपण कन्सिडर केलं होतं, तर ती आली 5 रुपये, ₹5. त्याच्यानंतर पेनची किंमत आपण y ने डिनोट केली होती, तर असं घ्या मग द कॉस्ट ऑफ वन पेन्सिल इज ₹5. वन पेन इज y ची किंमत आली 8, एका पेनची 8 अँड वन इरेझर इज आणि इरेझरची आहे z ची किंमत म्हणजे इरेझरची किंमत ती आहे ₹8. आणि अशा प्रकारे आपण दिलेले जे काही क्वेश्चन होता तो मॅट्रायसेसचा यूज करून त्याला आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, इफ 3 नंबर्स आर ॲडेड, जर आपण 3 नंबर्स ॲड केले म्हणजे बेरीज केली तिघांची, देअर सम इज 2, त्यांची ॲडिशन किंवा त्यांची बेरीज 2 येते. पुढे सांगितलंय इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, बघा 2 टाइम्स म्हणजे दुसऱ्या नंबरची, इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर, दुसऱ्या नंबरची दुप्पट इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, दुसऱ्या नंबरची दुप्पट ही पहिल्या आणि तिसऱ्या नंबर मधून वजा केल्यावर वी गेट 8, तर त्या ठिकाणी आपल्याला 8 मिळतात असं म्हणतंय. अँड इफ 3 टाइम्स द फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरची तिप्पट ही इज ॲडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर, ती आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या बेरजेमध्ये ऍड केल्यावर किंवा मिसळल्यावर वी गेट 4, म्हणजे त्यावेळेस आपल्याला 4 मिळतात. मग पुढे सांगितले प्रश्न असा विचारला फाइंड द नंबर्स युजिंग मॅट्रिसेस, तर ते नंबर कोणते आहेत हे आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करून शोधायचे. तर बघा सोल्युशन, बघा अगोदर आपण ते 3 नंबर काय करू, कन्सिडर करू. लेट x, y and z be the three numbers. मग दिलेल्या कंडिशनवरून अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, बघा आता दिलेल्या कंडिशनवरून पहिल्यांदा असं सांगितलं की 3 नंबरची बेरीज केल्यानंतर आपल्याला 2 मिळतात, म्हणजे तिघांची बेरीज काय येईल, मग इथं x अधिक y अधिक z बरोबर 2, याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. त्याच्यानंतर असं सांगितलंय इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर, म्हणजे दुसऱ्या नंबरची दुप्पट, ही दुसरा नंबर आहे y आणि त्याची दुप्पट म्हणजे 2y. काय सांगितलंय पुढं, इज सबट्रॅक्टेड, ती सबट्रॅक्ट केल्यानंतर कशामधून, द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, म्हणजे आपल्याला इथं सांगितलं की पहिल्या आणि तिसऱ्या नंबर मधून जर आपण दुसऱ्या नंबरची जर दुप्पट वजा केल्यावर, म्हणजे असं येईल इथं फ्रॉम म्हणल्यावर त्यांच्या मधून करायचं आपल्याला, इथं असं येईल x प्लस झेड मायनस 2y, त्यावेळेस आपल्याला मिळतो 8, म्हणजेच असं येईल बघा इथं. याला जर आपण रिअरेंज करून लिहिलं दॅट इज, किंवा इथं खाली घेऊ देअरफॉर x मायनस 2y प्लस झेड इक्वल टू 8, याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ. आणि तिसरा अशी कंडिशन आहे इफ 3 टाइम्स द फर्स्ट नंबर, तिसऱ्या नंबरची तिप्पट म्हणजे पहिल्या नंबरची तिप्पट म्हणजे इथं 3x इज ॲडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर, ती जर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर मध्ये ऍड केल्यावर म्हणजे इथं y अधिक z
इक्वल टू येतात किंवा त्याची ऍडिशन येते, वी गेट 4, त्यावेळेस आपल्याला 4 मिळतात म्हणजे इक्वल टू 4 आणि ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊ. बघा इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 असे आपण 3 इक्वेशन तयार केले. तर आता हे जे दिले घेतले आलेले 3 इक्वेशन आहेत याला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. बघा, राईट these equations in matrix form. In matrix form we have, तर या ठिकाणी आपल्याला मग असं मिळेल. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये तिन्ही इक्वेशन मधले एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट, पहिल्या रो मध्ये पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 1 आणि 1, एक्सचा 1 वायचा आणि झेडचा 1 1च आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट म्हणजे एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट इथं 1 आहे, -2 आणि 1, 1 -2 आणि 1. त्याच्यानंतर तिसऱ्या रो मध्ये तिसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट बघा, त्याच्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट 3 1 आणि 1, 3 1 आणि 1. दुसरा मॅट्रिक्स असतो त्याचे व्हेरिएबल एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड, आणि ते इक्वल टू असतात त्याचे जे कोएफिशिएंट कॉन्स्टंट टर्म आहेत 2 8 आणि 4, याचा कॉलम मॅट्रिक्स 2 8 आणि 4. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला रो जशाला तसा ठेवायचा, दुसऱ्या रो मधला 1 आणि याच्यामधले 2 एलिमेंट आपल्याला 0 0 करायचे. तर बघा, आपण फर्स्ट आहे हा जो सेकंड आहे याच्यामध्ये आपण काय करू, फर्स्ट मधून त्याला मायनस करू, सेकंड म्हणजे 1 - 1 0 होतो. तर बघा कंडिशन अशी येईल, बाय R2 टेंड्स टू R2 - R1 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला मग असं मिळेल. बघा, पहिला रो जशाला तसा राहतो, 1 1 आणि 1. दुसऱ्या रो मध्ये 1 - 1 0, त्यानंतर -2 -1 म्हणजे -3 येतात आणि या ठिकाणी 1 - 1 0 येतो. तिसरा रो जशाला तसा म्हणजे इथे येईल 3 1 आणि 1. एक्स वाय झेडचा मॅट्रिक्स जशाला तसा एक्स वाय आणि झेड, आणि शेवटी पहिला एलिमेंट जशाला तसा 2. त्याच्यानंतर 8 मधून 2 काढायचे आपल्याला, R2 - R1 म्हणजे 8 मधून 2 काढल्यावर 6 राहतात आणि इथं 4. बघा याच्यामध्ये असं झालंय, हा जो रो 2 आहे त्याच्यातले 2 एलिमेंट 0 आले. तर आता आपल्याला हे करायचंय, खालचा जो रो आहे त्याच्यातला एक एलिमेंट फक्त 0 करायचा आहे. तर मग त्याचं हे जे 1 आणि 1 आहेत, आपल्याला इथं y ची जी किंमत आहे ती जशाला तशी ठेवावं लागेल, कारण इकडची जी ही व्हॅल्यू आहे z च्या मल्टिप्लिकेशन मध्ये येणारा जो कोएफिशिएंट आहे तो 0 आहे, तो आपल्याला, तर याला 0 करावं लागेल आपल्याला. हा जर आपण y 0 केला तर आपलं एक्झाम्पल इथं चुकतंय. तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो 1 आहे त्याला 0 करावं लागेल. त्याला 0 करण्यासाठी मग आपल्याला फर्स्ट रो जो आहे त्याचा यूज करावा लागेल. तर इथं असं घ्या मग, बाय, तर बघा, बाय R3 टेंड्स टू R3 - R1 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला आता डायरेक्टली व्हॅल्यू मिळतील. बघा, पुढं पहिला रो जशाला तसा 1 1 आणि 1, त्याच्यानंतर 0 -3 0 हे जशाला तसा राहील, आणि इथं R3 मध्ये आहे 3 - 1, इथं 2 मिळतात. त्याच्यानंतर 1 - 1 0, आणि शेवटी इथं 1 - 1 तो सुद्धा आपल्याला 0 मिळतो. इथं एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड इक्वल टू, या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड एलिमेंट जशाला तसा येतो 2 6 आणि 2 आणि 6. त्याच्यानंतर R3 आहे 4 4 - 2 2 येतात. आता याचं आपण मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन मध्ये असं येईल मग, किंवा प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, 1 गुणिले एक्स एक्स अधिक 1 गुणिले वाय वाय अधिक 1 गुणिले झेड, त्या ठिकाणी येतो झेड. त्याच्यानंतर 0 गुणिले एक्स 0 अधिक -3 गुणिले वाय -3 वाय येतात.
वजा 3y अधिक 0 गुणिले z हे 0 येतो. आणि शेवटी 2 गुणिले x 2x प्लस 0 गुणिले y 0 आणि शेवटी 0 गुणिले z 0 येतो. आणि इक्वल टू या ठिकाणचा इकडचा जो मॅट्रिक्स आहे तो जशाला तसा 2 6 आणि 2. आता बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स इथं यूज करू. कंडिशन घेऊ बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी गेट. तर या ठिकाणी मग आपल्याला असं मिळेल, याचा पहिला एलिमेंट आणि याचा पहिला एलिमेंट इक्वल असतो, म्हणजे इथं असेल x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 2. याला इक्वेशन 1 देऊ. त्याच्यानंतर -3y प्लस -3y होतो आणि इथे येईल -3y इक्वल टू 6. आपण याला लगेच सोडवून घेऊ. आणि इथं तर बघा हा जो -3 त्याला आपण इकडे घेऊ. असं येईल मग y इक्वल टू 6 अपॉन -3. आणि त्याला जर आपण हे प्लस मायनस इथं मायनस येतो आणि 3 1 3 3 2 6 म्हणजे y बरोबर आला वजा 2 येतो. आता त्याच्यानंतर बघा हे थर्ड मध्ये काय आहे 2x बरोबर 2 येतो. याला आपण अँड असं घेऊ 2x बरोबर 2. तर इथं x बरोबर येतो 1 येतो. हा y आला वजा 2 आणि x आला 1 आला. आता ही x आणि y ची किंमत आपण फर्स्ट मध्ये ठेवू. तर बघा मग पुढे आता ही जी x आणि y ची किंमत आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पुट x इक्वल टू 1 अँड y इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 वी गेट किंवा वी हॅव. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल बघा x तर x च्या ठिकाणी 1 प्लस y च्या ठिकाणी येईल -2 प्लस z इक्वल टू ते इक्वल आहे 2 च्या इथं 2 येईल. इथं असेल मग 1 वजा 2 अधिक z बरोबर इथं 2. 1 वजा 2 म्हणजे वजा 1 येतो. वजा 1 अधिक z बरोबर 2. हा वजा 1 तिकडे घेऊ म्हणजे z ची किंमत येते z बरोबर 2 अधिक 1 आणि देअरफॉर z इक्वल टू येतो 3. आणि शेवटी मग आपल्याला 3 नंबर मिळाले इथं. हेन्स the three numbers are पहिला x आहे 1 कॉमा दुसरा नंबर y म्हणजे वजा 2 आणि अँड तिसरा नंबर म्हणजे z आणि तो आलाय 3. आणि या ठिकाणी आपण 3 नंबर हे फाइंड केलेले आहेत.